जर मुलगा असेल तर अभिनंदन. आता मुलांच्या आई वडिलांना पैसे मिळणार. मुख्यमंत्र्यांनी खास मुलांसाठी योजना केली सुरू. आता जर तुम्हाला एक मुलगा असेल किंवा 2 मुलं असतील किंवा 3 मुलं असतील तर वर्षाला 54,000 रुपये मिळणार. आता जर तुमचा मुलगा पहिलीत असो, दुसरीला असो किंवा तो 18 वर्ष पूर्ण झालेला असो तरीही सर्व पैसे मुलांच्या आई वडिलांना आता मिळणार आहेत. याआधी सर्व योजना मुलींसाठी असायच्या, पण 2026 मध्ये या नवीन वर्षानिमित्त खास मुलांसाठी सरकारने एक विशेष योजना लागू केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक घरातील प्रत्येक मुलाला प्रति महिना 2250 रुपये म्हणजे वर्षाला 27,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पहा, महिला व बाल विकास विभागामार्फत त्या योजनेचा अर्ज देण्यात आला आहे. तुम्ही पाहू शकता, या योजनेचं नाव आहे बाल संगोपन योजना. हाच अर्ज तुम्ही भरायचा, त्याला लागणारी 7 कागदपत्र जोडून द्यायची आणि लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये तुमच्या प्रत्येक मुलासाठी दरमहा 2250 रुपये येणार. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा मोठा निर्णय घेतला. 2026च्या या 9 वर्षानिमित्त मुलांच्या पालकांना ही मोठी भेट आहे. योजनेचे फॉर्म देखील कालपासूनच सुरू झाले आहे. मुलांच्या आई वडिलांना मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या पोषणासाठी प्रत्येक मुलाला वर्षाकाठी 27,000 रुपये देण्यात येणार. मुलांच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपात दिला जाणार आहे. तुमचा मुलगा आत्ता जन्मलेला असू द्या किंवा तो पहिलीला शिकत असू द्या, दुसरीला, 5वीला किंवा कॉलेज पूर्ण करून तो 18 वर्षाचा झालेला असू द्या, संपूर्ण राज्यातील संपूर्ण पालकांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आता मुलांच्या पालकांना आता 54,000 रुपये देण्यात येणार. योजनेचे अर्ज कालपासूनच सुरू झालेले आहे. त्यामुळे आता पहा, हा अर्ज नेमकं कसा भरायचा, नक्की अर्जात कुठे कुठे काय भरायचं, काय काय कागदपत्र यासाठी लागतात. कारण की हा अर्ज आत्ताच आलाय. जे पालक लवकरात लवकर हा अर्ज भरून देतील, त्याला 7 कागदपत्र जोडून देतील, त्यांना लगेच पैसे मिळणार. जे पालक हे पैसे भरणार नाही, अर्ज भरणार नाही, त्यांच्या बँकेमध्ये हे पैसे मिळणार नाही. आता मग यासाठी बँक खातं कोणतं चालतं, कोणते कागदपत्र, सगळी सविस्तर माहिती लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहा, योजना नवीनच सुरू झाली आहे, फारशी याला कोणाला माहिती नाहीये. अर्जही आता सुरू झाले आणि जे लवकरात लवकर अर्ज भरतील त्यांना त्याच महिन्यापासून हे पैसे सुरू होणार आहे. पहा, सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकता, तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर ही पहा, तुम्हाला जर ही योजना खोटी वाटत असेल तर लक्षात घ्या, ही वर्धा जिल्हा परिषदेची सरकारी वेबसाईट आहे. या वेबसाईटवर बाल संगोपन योजना स्पष्टपणे लिहिलेलं आहे. योजना पहा, योजनेचा तपशील आहे, याच्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र आहेत, सर्व गोष्टी आहेत, सर्व सरकारी वेबसाईटवर देखील लिहिलेलं आहे. त्यामुळे आता ही योजना 100% खरी आहे आणि जिचा लाभ मिळणं देखील सुरू झालेला आहे. आता योजना खरी आहे, ओरिजिनल आहे, जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर तुम्हाला दाखवलेली आहेत. आता आपण फॉर्म कसा भरायचा, कोणती 7 कागदपत्र जोडायची आणि कशा पद्धतीने महिन्याच्या महिन्याला प्रत्येक मुलानुसार पैसे मिळणार. आता पहा, फॉर्म कसा भरायचा. आता तुम्ही पाहू शकता, हा महिला व बाल विकास विभागामार्फत आलेला हा फॉर्म आहे. हा फॉर्म कुठून डाउनलोड करायचा याची लिंक देखील देण्यात येणार आहे. हा फॉर्म प्रिंट काढून तुम्हाला जमा करायचा आहे. आता या फॉर्म मध्ये काय काय गोष्टी असणार, फॉर्म व्यवस्थितपणे कसा भरायचा, कुठे कुठे काय काय लिहायचं, कसे कागदपत्र कुठून कुठून आणून जोडायचे, व त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या मुलाला 100% पैसे मिळवता येतील अशा काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे. कारण की हा फॉर्म जर भरताना चुकला, कागदपत्र देताना चूक झाली तर एवढ्या मोठ्या संधीचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. तर लक्षपूर्वक ही माहिती पहा. तर पहा, बाल संगोपन योजनेचा फॉर्म आहे, ज्याच्या अंतर्गत प्रत्येक मुलाला दरमहा 2250 रुपये देण्याची तरतूद आहे. 2250 रुपये म्हणजे वर्षाला 27,000 आणि 2च मुलांसाठी योजना असल्यामुळे 27 अधिक 27 असे 54,000 रुपये वर्षाला तुम्हाला मिळणार आहे. महिला व बाल विकास विभागाचा फॉर्म आहे, हाच फॉर्म तुम्ही भरायचा. योजनेचा लाभ वरती पाहू शकता, बाल संगोपन योजना. तर आता सविस्तरपणे आपण समजून घेतोय पैसे मिळवण्यासाठी कागदपत्र काय, अटी शर्ती, अर्ज कोण कोण करू शकतं, कोणत्या मुलांसाठी योजना आहे. पहा, आता 2026 नेटकं सुरू झाले, त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना, माता भगिनींना, ज्यांना ज्यांना मुलगा आहे त्यांच्यासाठी खरोखरी विशेष योजना सुरू झाली. तर पहा, कशा पद्धतीने पैसे मिळवायचे संपूर्ण सविस्तर आता जाणून घेतोय. सगळ्यात आधी आपल्या मुलांसाठी जी योजना आहे, मुलाला 2250 रुपये प्रति महिना म्हणजे वर्षाला 27,000 कसे मिळतात, अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्र लागतात, कोणते पालक यासाठी पात्र आहे, ती आता माहिती घेऊ. राज्यात बालकांच्या संगोपनासाठी ही सरकारी योजना राबवली जाते, ज्यामध्ये मुलांचं वय 0 पासून 18 वर्ष असणं आवश्यक आहे. म्हणजे 18 वर्षाच्या आतील मुलांसाठी योजना आहे. आता बाल संगोपन योजनेअंतर्गत जे अनुदान पूर्वी होतं बघा, ते फक्त 1100 रुपये होतं, ते आता वाढून 2250 रुपये करण्यात आलं. महागाई वाढल्यामुळे अनुदान वाढवण्यात आलंय. आता याचा लाभ दिला तरी कसा जातो, हा लाभ आहे तो पात्र लाभार्थ्यांना पूर्वी कॅश स्वरूपात दिला जायचा, पण आता ही रक्कम
DBT द्वारे डायरेक्ट बँक खात्यात जमा केली जाते. मग एकतर मुलांच्या आणि पालकांच्या नावाचं एक जॉईंट अकाउंट यासाठी उघडावं लागतं. पालकाचं जरी नसलं, मुलाचं असलं तर त्याचं मायनर अकाउंट असेल तर त्यावर देखील तो लाभ मिळू शकतो. आता कोणत्या पालकांचा समावेश याच्यामध्ये होत असतो, कोणत्या मुलांना हे पैसे मिळतात, पैसे बँक खात्यात येण्यासाठी काय करायचं, सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी सगळ्यात आधी आपण अर्ज भरण्याआधी कागदपत्र काय लागतात, कागदपत्रांची यादी पाहूयात. कारण की कागदपत्र याच्यामध्ये थोडेसे जास्त आहेत आणि ते करायला कदाचित वेळ लागेल आणि त्या वेळेमध्ये हा टाइम निघून जाऊ शकतो. तर पहा, बाल संगोपन योजनेसाठी आवश्यक कागदपत्र बघा. पालकाचं आधार कार्ड, त्या बालकाचे जे पालक आहेत त्यांचं आधार कार्ड किंवा त्यांचा जन्माचा दाखला किंवा बोनाफाईड, त्यानंतर त्याच आधार कार्डावर त्यांचा रहिवासी पुरावा, त्यानंतर आईवडील जर मृत झाले असतील तर त्यांचा मृत्यूचं प्रमाणपत्र, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला इथे द्यायचा आहे, कुटुंबाचा एकत्रित फोटो, त्यानंतर जर बालक दिव्यांग असेल तर दिव्यांग असण्याचं प्रमाणपत्र, दिव्यांग बालकाचा पूर्ण फोटो, पालकाचं बँक अकाउंट किंवा पोस्टाचं पासबुक आणि त्यानंतर एक महत्वाचं कागदपत्र आता लागतं की ज्याचं 18 वर्ष पूर्ण झालेलं नाहीये अशा प्रकारची बालकं यासाठी पात्र असतात. त्यामुळे 18 वर्ष पूर्ण झालेलं नाहीये याचा एक पुरावा तुम्हाला लागतो. आता जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर तुम्ही वीज बिल देऊ शकता, घरपट्टी, पाणीपट्टी याचा पुरावा तुम्ही रहिवासीसाठी देऊ शकता किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला देऊ शकता. तर अशा प्रकारे कागदपत्र तुम्हाला इथे द्यायचंय. आता पहा, फॉर्म लक्षपूर्वक पहा. इथे महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य बाल संगोपन हा अर्ज आहे. अर्जामध्ये पहा बालकाचं संपूर्ण नाव, त्यानंतर इथे पत्ता, खाली पाहू शकता जन्मदिनांक, जात व धर्म, इयत्ता, बोनाफाईड, त्यानंतर पहा पालकाचं संपूर्ण नाव, त्यानंतर पत्ता, दूरध्वनी क्रमांक, बालकाची कौटुंबिक स्थिती, त्यानंतर बालकाच्या कुटुंबाचं उत्पन्न, मग त्यामध्ये शेती व्यवसाय आहे का, लाभाची आवश्यक, सदर या गोष्टी जोडायच्या आहेत. तर खालचे आवश्यक कागदपत्र बघून घ्या. उत्पन्नाचा दाखला, आई वडील, पाल्याचं आधार कार्ड, झेरॉक्स, त्यानंतर कुटुंबाचा एकत्रित फोटो, मुलाचं बोनाफाईड प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आई वडील मृत्यू झाल्यास मृत्यूचं प्रमाणपत्र, आई वडिलांचं बँक पासबुक, दिव्यांग प्रमाणपत्र, इतर कागदपत्र. आता हा फॉर्म हे पाहू शकता तुम्ही. आता योजनेसाठी कोण कोण पात्र आहे लक्षपूर्वक ऐका. अनाथ बालक किंवा अशी बालक की ज्यांचे आई वडील किंवा दोघांपैकी एकाचा मृत्यू झालाय अशी बालके याच्यासाठी पात्र आहेत. पहा, आता ज्या मुलांना एकतर ते अनाथ आहे किंवा आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असेल तर अशा प्रकारची बालक यासाठी पात्र आहेत. दुसरा टाईप, आता दुसरा टाईप काय की ज्यांचे वडील किंवा आई कोरोनामध्ये कुणी मृत झाला असेल, एक पालक असणारी मुलं असतील तर अशा प्रकारच्या पालकांचा मृत्यू झालाय, घटस्फोट झालाय, विभक्तीकरण झाले, परित्याग झालाय किंवा अविवाहित मातृत्व आहे किंवा गंभीर आजारामुळे पालक रुग्णालयात आहेत, तर विघटित झालेला असेल किंवा कुष्ठरोग किंवा जन्मठेप भोगत असणाऱ्या कायद्यांचे पाल्य असतील, तीव्र मतिमंद बालके असतील, HIV ग्रस्त बालके असतील किंवा अशी बालकं की जे शाळेत न जाणारे बाल कामगार किंवा असे पालकांचे किंवा अशा पालकांचे मुलं असतील यांची परिस्थितीच नाहीये, तर अशा प्रकारचे जे बालक आहेत किंवा मुलं आहेत तर अशा प्रकारच्या बालकांना ही योजना आहे. आता पहा, ज्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे, खूप नाजूक परिस्थिती आहे, तर अशा प्रकारचे बालक आहेत तर त्यामध्ये देखील त्यांच्या मुलांसाठी हा फॉर्म भरला जाऊ शकतो. आता हा फॉर्म तुम्ही भरून द्यायचा आहे, तो तुम्ही तुमच्या जवळच्या महिला बाल कल्याण विकास विभागाच्या ऑफिसमध्ये नेऊन जमा करायचा. तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या महिला बाल कल्याण विभागात जायचं, तिथं तुम्ही संपर्क करू शकता. संपर्क करा आणि तुमच्या आसपास कुणी अनाथ बालक असेल किंवा एकल माता किंवा एकल पिता अशा प्रकारचा कुणी मुलगा असेल किंवा जन्मठेप भोगत असणाऱ्यांचा मुलगा असेल किंवा कुष्ठरोगी किंवा HIV ग्रस्त किंवा कोविडमध्ये कुणी गेलेला अशा प्रकारचा मुलगा असेल तर अशा लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अशी लोक जवळच्या महिला बाल कल्याण विभागामध्ये जाऊन चौकशी करू शकतील आणि तिथे हा फॉर्म भरू शकतील. तर हा फॉर्म तुम्हाला महिला बाल विकास विभागात तुमच्या शेजारच्या कार्यालयामध्ये मिळून जाईल. आता यासाठी सांगितलेली पात्रता अर्ज तुम्हाला दाखवलेला आहे. हा जर अर्ज तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.